हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 31 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू। कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी वसूला ताकीद देते की आजपासून या घरात राहायचं असेल तर मान खाली आणि आवाज खाली। या घरात तुमचं कोणालाही तोंड बघायची इच्छा नाही आहे म्हणून। तेव्हा नंदिनी बोलते जा। तेव्हा काव्य बोलते थांब ताई, तू थांबा ताई, तू आत्ता सोडून देतेस, पण यांच्यासारखी माणसं ना पायातल्या चपलेसारखी असतात। कितीही पायात घालून मिरवली तरीही चालताना मागून आपल्यावर चिखल उडवणारच। त्यामुळे मी आता फायनल वॉर्निंग देऊन सांगते, इथून पुढे थोडीही उचापती केली तर मी यांना सोडणार नाही, कळलं? मग नंदिनी बोलते ते तर करायचंच आहे काव्या। आली अंगावर तर काव्य बोलते घेऊ शिंगावर। तेव्हा नंदिनी बोलते निघा। मानिनी विक्रमचा फोन देते आणि जायला लागते। तेव्हा विक्रम बोलतो मानिनी माफ कर ना बाई, आता मला कधी कधी आपण आपल्याच माणसांसमोर गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधून घेतो, त्यामुळे समोरचं काहीच दिसत नाही आपल्याला। खरंच भान सोडूनच वागलो मी। तेव्हा विक्रम बोलतो बायको प्लीज माफ कर मला, इथून पुढे मी तुझ्याशी कधीच भांडणार नाही। तेव्हा मानिनी बघते आणि बोलते मग तर कधीच माफ करणार नाही मी तुम्हाला। तेव्हा विक्रम बोलतो म्हणजे? तेव्हा मानिनी बोलते अहो माझ्या सासूबाई, तुमची आई काय म्हणायच्यात विसरलात? तेव्हा जीवा पुढे येतो आणि बोलतो बाबा, ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाही। तेव्हा पार्थ बोलतो ते नवरा बायकोच नाहीत। आणि इकडे वसू ती फेकलेली राखी उचलते। तो वसू बोलते माझ्या भावाने फेकलेल्या राखीची शपथ घेते मी। नंदिनी तू आज आनंदी आहेस, पण तुझा हाच आनंद मुळासकट उपटून फेकून देईल मी हारली आहे, संपले नाहीये। इकडे काव्या रात्री पार्थला बोलत असते देशमुख झोपलात? तेव्हा पार्थ उठून बोलतो काव्या देशमुख बोलतायत आणि आम्ही झोपू, हिंमत आहे का आमची? काव्या बोलते सरळ बोलताच येत नाही ना तुम्हाला? तेव्हा पार्थ बोलतो सरळ बोलण्याविषयी तुम्ही बोलताय, कमाल आहे। तेव्हा काव्य बोलते बोलायचंच नाही मला तुमच्याशी। तेव्हा पार्थ बोलतो हो बोला ना, बोलता येत नसेल तर हवं तर फिसकारा। तेव्हा काव्य बोलते काय बोललात तुम्ही? तेव्हा पार्थ बोलतो नाही चुकून आलं ते फिसकारा असं। तेव्हा काव्य बोलते काही चुकून आलेलं नाही, तुम्ही मुद्दाम बोललात। तेव्हा पार्थ बोलतो नाही हो, माझी आई म्हणते की मधाच्या पोळ्यावर बसलेल्या मधमाशीला छेडू नये। तेव्हा काव्य बोलते तुम्ही मला मधमाशी म्हटलात, जाऊ दे ना, मला थांबायचंच नाही इथे, मी बाहेर जाऊन झोपते। काय? तेव्हा पार्थ बोलतो ऐका काव्या, बाहेर जाऊन झोपू नका, आत्ताच एक वादळ घरातलं शांत झालंय, तुम्ही बाहेर जाऊन झोपला तर त्यांना वाटेल की एक वादळ आलंय। तेव्हा पार्थ बोलतो नाही मी तुम्हाला वादळ नाही म्हटलंय। तेव्हा काव्य बोलते नेमकं हेच म्हणायचं होतं का तुम्हाला? तेव्हा पार्थ पोलाइटली बोलतो की ज्या गोष्टी घडून गेल्या त्याबद्दल मी का मजाक करेल ना काव्य? तेव्हा काव्य बोलते पण मी काय म्हणते, ताईने हार मानली नाही शेवटपर्यंत, म्हणून मला तिचा अभिमान वाटतो। तेव्हा पार्थ बोलतो करेक्ट, मला तर त्या सुपर वुमन वाटतात। तेव्हा काव्य बोलते सुपर वुमन का? तेव्हा पार्थ बोलतो बघा ना किती गोष्टी घडून गेल्यात, पण त्यांनी हार नाही मानली। बाबांनी वसू आत्याची माफी मागायला लावली, पण तरीही त्यांनी मागितली नाही, कारण त्यांना माहिती होतं, त्यांना सत्य माहिती होतं। भलेही त्यांच्याकडे पुरावा त्यावेळी नव्हता, जो पुरावा होता तो त्यांच्यावरच उलटला। दुसरं कोणीतरी असताना तर त्यांनी खरंच हार मानली असती, म्हणून नंदिनी मला सुपरवुमन वाटतात। तेव्हा काव्य बोलते माझी आई आहेच व तशी सॉलिड एकदम, तिच्यातली तग धरून राहण्याची क्वालिटी आहे ना खरंच खूप छान आहे, अशीच आहे आमची ताई। पण तेव्हा काव्य बोलते पण देशमुख एक सांगू तुम्हाला, या सगळ्यामुळे माझा एका गोष्टीवर विश्वास बसत चाललाय की आपल्यामध्ये जे घडतं तेच घडतं जे डेस्टिनीने लिहून ठेवलेलं असतं। म्हणजे बघा ना, दीपक नंतर नंदिनी ताईकडे एकही पुरावा नाही असंच आपल्याला वाटत होतं, म्हणजे ताईला सुद्धा तसंच वाटत होतं। म्हणजे बघा ना, आपण चौघं आमच्या रूममध्ये बोलत होतो त्यावेळेस ड्रायव्हरचा विषय निघाला, म्हणजे आपण ज्या व्यक्तीला भेटलो तो सँडी निघाला, तो दीपकचा साथीदार निघाला, आणि त्यात तो रेखाताईंचा भाऊही निघाला। आणि त्याच्यापर्यंत कसं पोचायचं हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला फोटो सापडले, म्हणजे आपल्याला नाही सापडले पण त्या फोटोचे तुकडे, म्हणजे त्यांना ते तुकडे डस्टबिनमध्ये सापडले। तर तुकडे जेव्हा जोडले तेव्हा ताईला कळाले की हा तोच माणूस आहे। तेव्हा आपल्याला कळला हा दीपकचा साथीदार आहे। त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नियतीनेच मदत केली, हो ना? म्हणजे थोडक्यात काय, नियतीने आपल्याला एक एक लेसन देत त्या पुराव्यापर्यंत नेलं। तेव्हा पार्थ बोलतो वा, म्हणजे तुम्ही डेस्टिनीबद्दल इतक्या खोलात जाऊन विचार करताय, आय लाईक इट। तेव्हा काव्य बोलतो खोटं वाटतं तुम्हाला, गंमत वाटते तुम्हाला? तेव्हा पार्थला मेसेज येतो, मोबाईल बघतो आणि बोलतो काव्य 11 युनिवर्सकडे काहीतरी विश मागूया। तेव्हा काव्य पटकन डोळे मिटते। पार्थ काव्याकडे बघून बोलतो की युनिवर्स काव्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण कर। आणि पार्थ डोळे बंद करतो। काव्य पार्थकडे बघून बोलते की युनिवर्स पार्थच्या मनात जे काही आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे, खूप चांगले आहेत ते। इकडे नंदिनी आणि जीवाही बाहेर बसून मस्त निवांत बसून गप्पा मारत असतात। तेव्हा नंदिनी बोलत असते की शांत वाटते एकदम। तेव्हा जीवा बोलत असतो की मी समजू शकतो, कारण की ह्या सगळ्यात ओढाताण तुझीच जास्त झाली आहे। तेव्हा नंदिनी बोलते नाही हो, माझ्या एकटीच नाही, आपण सगळे एका वेगळ्याच फेजमध्ये चाललो होतो।
तेव्हा नंदिनी बोलते मध्ये तर मला भीती वाटली होती की माझ्यामुळे आईबाबांच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम तर नाही येणार ना. तेव्हा नंदिनी बोलते हो, पण आपल्याला पुरावे मिळालेच नसते ना, आपण वसू आत्याला दोषी ठरवलंच नसतं तर. तेव्हा नंदिनी बोलत होती की माझ्यामुळे त्यांच्यामधला संवाद कमी होतो की काय. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो स्वतःच्या मानेवर टांगती तलवार असतानाही तू दुसऱ्यांचाच विचार करतेस. तेव्हा नंदिनी बोलते की नाही हो जीवा, हे सगळं माझ्या बोलण्यामुळे झालं होतं आणि त्यांची जर संसाराची घडी विस्कटली असती ना तर मी स्वतःला कधीच माफ नसतं करू शकले. तेव्हा नंदिनी बोलते शेवटी नाती रोपट्यासारखी असतात हो. रोपट्याला जशी पाण्याची तहान लागते तशी नात्याला सुद्धा प्रेमाची तहान लागते. रोपट्याला जशी खत पाणी द्यावं लागतं तसं नात्यांना सुद्धा प्रेमाच्या, आपुलकीच्या, मायेच्या शब्दांची, स्पर्शाची गरज असते. एखादं रोपटं त्याच मातीशी वर्षानुवर्ष घट्ट धरून ठेवतं कारण त्यात पाण्याचा ओलावा असतो. तसंच नातं टिकवायला त्यात मायेचा ओलावा असणं गरजेचं असतं. तेव्हा ते नातं वर्षानुवर्ष तग धरून राहतं. आईबाबांचं नातंसुद्धा मला त्या रोपट्यासारखंच वाटतं. त्याचा आता मोठा वटवृक्ष झाला आहे. त्यावर आपल्या शब्दांनी, आपल्या बोलण्याने कुऱ्हाड चालवल्यासारखं वाटू नये याचा विचार येतो मला खूप, आणि म्हणून मी अस्वस्थ झाली होती. तेव्हा जीवा बोलतो हे बघ, जे वाईट घडायचं होतं ते घडलं, येणारं संकटही टळून गेलं. त्यामुळे आता छान आनंदी राहा आणि जमल्यास स्वतःसुद्धा विचार करायला लाग, ओके. जीवा नंदिनीकडे बघून मनातल्या मनात बोलतो लग्न झालं किंवा आजपर्यंत तू वेगळ्याच डायनेमिकमध्ये जगत असशील किंवा तुला लो फील होत असेल, पण तू कधीच तक्रार केली नाही. सगळं दुःख हे हसत लपवत राहिलीस. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, रादर मी दिला तरीही तू आपल्या नात्याबद्दल होप्स ठेवून राहिलीस. इतकं सगळं होऊन सुद्धा तू नात्यांच्या या परीक्षेत तग धरून आहेस याचं बघून मला खूप कौतुक वाटतं तुझं. आणि मी जो त्रास दिला आहे ना तुला त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतच असतो. नंदिनीचं लक्ष जातं. नंदिनी बोलते काय झालं, तुम्ही असे का बघतायत. तेव्हा जीवा बोलतो काही नाही. तेव्हा नंदिनी बोलते जीवा एक सांगू, तुम्ही म्हणालात ना मला की मी आनंदी राहू. आता खरं सांगू, मी खरंच खूप आता आनंदी, कारण की या सगळ्या परीक्षेत तुम्ही माझ्या बाजूने उभा होतात. म्हणजे सगळे माझ्या विरोधात जातील तेव्हा तुम्हीसुद्धा माझ्या विरोधात जाल असंच वाटलं होतं मला, पण नाही, तुम्ही माझा अंदाज खोटा ठरवला. ज्या दिवशी तुम्ही माझा अंदाज खोटा ठरवला ना जीवा, त्या दिवशी मी खरंच खूप खुश झाले होते. कारण या सगळ्या प्रकरणात तुम्ही फक्त एकटे होतात ज्यांनी मला सांगितलं होतं की माझा नंदिनीवर गाढ विश्वास आहे. माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुराव्यांची सुद्धा गरज नाही पडली. खरंच खूप छान वाटलं मला. खरंच आता तुमचे आभार मानणं तुम्हाला आवडणार नाही कदाचित, पण मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही माझ्यासाठी झटलात हे बघून मला खरंच कुठेतरी वेगळं वाटलं. ज्या क्षणी तुम्ही रम्याला म्हणालात की नंदिनी माझी बायको आणि मी तिच्याच बोलण्यावर विश्वास ठेवेल, त्या क्षणी मला लग्नाचा दिवस आठवला की तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हासुद्धा अख्खं जग माझ्या विरोधात होतं, पण तुम्ही माझ्या जगाविरोधात माझ्यासोबत उभं राहिलात, आणि आता नवरा म्हणून. तेव्हा नंदिनी जीवाशी बोलतच असते. तेव्हा जीवा जोपर्यंत झोपून गेलेला असतो तेव्हा नंदिनी जीवाकडे बघून बोलते की जीवा मला माहिती आहे आपलं रोपटं कधीच भरणार नाही. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या आणि वसू झोपलेली असते. कोणाचा तरी मोबाईल अलार्म वाजत असतो. तेव्हा वसू बोलते की रम्या तुझा फोन वाजतोय, बंद कर. रम्या बोलते सोड ना गाई, झोपू दे ना. तेव्हा तिथे काव्य फोन घेऊन उभं असते. लाईट चालू करते तेवढ्या तिथे मानिनी येते. तेव्हा वसू बोलते रम्या कशाला लाईट लावते. तेवढ्या मानिनी आल्यावर मानिनी पटकन वसूच्या अंगावरचं काढते. तेव्हा वसू बोलते मानिनी तू आलीस आम्हाला उठवायला. तेव्हा मानिनी बोलते हो, फक्त आज नाही रोजच येणार आहे. आज फक्त तुमचं पांघरून खेचले, उद्या अंगावर पाणी ओतू आणि परवा कानावर भोंगे वाजवू. तेव्हा काव्य बोलते आणि तरीही तुम्हाला जाग आली नाही तर उद्यापासून तुम्ही हॉलमध्ये झोपायचं, कळलं. तेव्हा मानिनी बोलते झोपताय कसले, सुखाने झोपायचे दिवस गेले तुमचे, आता घरातली सगळी कामं करायची. तेव्हा मानिनी त्यांना कपडे देते. काव्य बोलते यांची आत्तेबाई इतके स्पेशल आहे तर त्यांना काहीतरी स्पेशलच काम द्यावं लागेल. तेव्हा काव्य बोलते त्यांना किचनचं काम देऊया. तेव्हा वसू बोलते किचन. तेव्हा काव्य बोलते किचन बोलली मी, गोठा नाही. तुम्हालाही कळायला पाहिजे ना बाकीच्यांना किती त्रास झाला तो किचनमध्ये उभं राहून, कळेलच. तेव्हा रम्या बोलते मला तर नाही जमणार ना, मला ऑफिसला जावं लागेल पार्थसोबत. तेव्हा काव्या बोलते पार्थ टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये एक रम्याने गेले तर त्यांचं काही नुकसान नाही होणार. रम्या बोलते मी वर्क फ्रॉम होम करू का. तेव्हा काव्या बोलते त्याची काही गरज नाही रम्या, वर्क फ्रॉम होम नाही वर्क फॉर होम करायचं आहे आता. तेव्हा तो दोघी साडी कपडे घेऊन जातात. मानिनी बोलते आता कळेल या दोघींना. तेव्हा काव्य बोलते मानिनी काकू तुम्ही आमच्या सासूबाई आहात, पण आता यांना करेल खरा सासूरवास. तेव्हा काव्य बोलते जन्मनी आणि नंदिनी सकाळीच गेले गणपतीचं सामान घ्यायला. नंदिनी ताई असते तर तिला हे पाहावलं गेलं नसतं. मानिनी बोलते की तुझी ताई ना जरा खूपच चांगली. आणि त्यांना ओरडते झालं का. तेव्हा त्या दोघी ड्रेस चेंज करून येतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.